राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे कृतिशील अनुयायी, सत्यशोधकीय समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव यांचे काल दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांचा जन्म 1 जून 1930 रोजी झाला. त्यांनी पुण्यात जे कामगार आहेत, हमाल आहेत, रिक्षा चालक आहेत, हातगाडी वाहणारे आहेत, सफाई कामगार आहेत, सफाई काम करणाऱ्या महिला आहेत, यांच्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. तर त्यांचा मंत्र उठा, जागे व्हा, संघटित व्हा आणि लढा द्या. म्हणजे सर्वच शोषित पीडित लोकांनी एकत्र आलं पाहिजे, संघटित झालो पाहिजे आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण लढा दिला पाहिजे. या विचारांचे डॉक्टर बाबा आढाव हे होते. तसेच स्त्रिया संघटित झाल्या तर संपूर्ण समाज संघटित होतो. त्यामुळे अगोदर स्त्रियांना संघटित करावं लागेल हा त्यांनी मूलमंत्र दिला. पुढे त्यांनी हमाल पंचायत, असंघटित कामगार कर्मचारी संघटना, तसेच सामाजिक समता निर्माण व्हावी, अस्पृश्यता आणि मानवनिर्मित विषमता नष्ट व्हावी, यासाठी एक गाव एक पानवटा ही अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यांचा शेवटचा संदेश हा, आता माझी पाळी संपली आहे, आता तुमची पाळी सुरू झाली. संघर्ष सोडू नका, कारण तो जो लढतो तोच जिंकतो आणि जो जिंकतो तोच इतिहास घडवतो. त्यामुळे आपण सामाजिक सुधारणेचं कार्य करत असते वेळेस आपल्या समोर किती जरी अडचणी, समस्या, संकटे उद्भवली तरीही आपण हार न मानता ते कार्य आपण अविरतपणे पुढे सुरू ठेवलं पाहिजे. हाच संदेश डॉक्टर बाबा आढाव यांनी आपल्याला दिलेला आहे. तसेच 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान चोरी गेल्या संदर्भात हे जे मतदानाचा घोटाळा आहे हा उघड झाला आणि त्यांनी 9 दिवसाचे उपोषण केले. ते म्हणतात, लोकशाही मध्ये जर मतपेटीतून चोरीला जाऊ लागली तर गरिबांचा आवाज कायमस्वरूपी दाबला जाईल. हा माझा लढा नाही तर आपल्या सर्वांचा लढा आहे. अशा पद्धतीने शेवटच्या श्वासापर्यंत शोषित, पीडित, वंचित, गोर गरीब कष्टकऱ्यांसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेले डॉक्टर बाबा आढाव आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. त्यामुळे आज सत्यशोधकीय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, अनुयायांची आता जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे. डॉक्टर बाबा आढाव यांचं जे काही कार्य, कर्तृत्व आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांच्या विचाराचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. पुनश्च या ठिकाणी त्यांच्या प्रती आदरांजली वाहतो, थांबतो.